ते असं म्हणतात ना, एक शायर म्हणतो, मैं अकेला ही चला था जानो वे मंजिल, लोग आते गए मिलते गए कारवा बनता गया. कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, चालण्याची ताकद पाहिजे. तुम्ही एकदा रस्त्याने चालून पहा, मदत करणारे, मोटिवेट करणारे, मार्ग दाखवणारे हजारो हात तुम्हाला मिळतील. फक्त त्या खडतर रस्त्याने चालण्याची तरी तुमची स्वतःची जिद्द असली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत गिव्हअप करणार नाही ही ॲटिट्यूड असली पाहिजे. नमस्कार, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये रिकमेंडेड झालेले विद्यार्थी, त्यांचा खडतर प्रवास, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती आणि त्यांनी हे यश कसं मिळवलं हे अनुभव आपण शेअर करत आहोत. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये रिकमेंडेड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आज आपल्याकडे तुषार लिमन सर आलेले आहेत. सर्वात प्रथम तुषार, मी तुझं बी अवॉर्ड लॉ क्लासेसच्या वतीने, गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने तुझं खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो. तुषार, तुझा हा जो प्रवास होता, तुझं शिक्षण असेल तर हा एक खूप खडतर प्रवास होता. मला आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुझा हा प्रवास कसा होता, तुझा हा जर्नी कशी होती, हा थोडा तू सांगावस. नमस्कार, मी तुषार लिमन. सर्वप्रथम बी अवॉर्ड लॉ क्लासेस तसेच गणेश शिरसाट अकॅडमी यांचा आभार मानतो, कारण माझ्या या यशामध्ये अतिशय सिंहाचा वाटा असणारे ह्या अकॅडमी आणि हा क्लास आहे. सर्वप्रथम या स्पर्धा परीक्षामध्ये तयारी करणारे विद्यार्थी, मित्रमैत्रिणी यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. मी मूळ पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील पारवडी या गावचा रहिवासी आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्येच झालेलं आहे. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण 10वी आणि 12वीपर्यंतचं शिक्षण हे श्री सरस्वती विद्यालय आंबवणे, तालुका वेल्हे या ठिकाणाहून झालेलं आहे. त्याच्यानंतर 2013 साली मी ग्रॅज्युएशन अर्थशास्त्र या सब्जेक्टमधून श्री शाहू मंदिर महाविद्यालय या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यानंतर 2016 साली मी माझं LLBचं शिक्षण हे श्री यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पर्वती या ठिकाणाहून पूर्ण केलेलं आहे. तुझा हा जो प्रवास होता, हा प्रवास कसा होता तुषार? हा सर, शिक्षणाचा प्रवास अतिशय खडतर स्वरूपाचा होता. अगदी सांगायचं झालं तर शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असताना किंवा माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असताना मला स्वतःची कधीही पुस्तकं नव्हती. मी मित्रांच्या पुस्तकामधून शिकलेलो आहे. मला कधीही मूलभूत गरजा, अगदी माझं माध्यमिक शाळा ही माझ्या गावापासून 5 किलोमीटर होती, तर मला छत्रीसुद्धा त्यावेळेस मिळाली नाही. म्हणजे तिथपासूनचा आजपर्यंतचा प्रवास हा खूप खडतर होता. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवल्यामुळं एक जबाबदारी लवकरच अंगावरती पडल्यामुळं मॅच्युरिटी थोडी लवकरच आली होती असं मला वाटतं. त्याच्यामुळं जबाबदारीसुद्धा लवकरच मी घेतली होती. 10वीपर्यंतचं शिक्षण, 10वीपासून मी कामाला बाहेर सुरुवात केली. मग त्यावेळेस मी ऊसाच्या घुराळावरसुद्धा काम केलं. त्याच्यानंतर मी प्रसंगी आईबरोबर शेतमजुराचं पण काम केलं, कारण का आमची शेती ही कोरडवाहू शेती होती आणि शेती सांभाळूनसुद्धा कोरडवाहू शेती असल्यामुळं जास्त उत्पन्न होत नव्हतं. त्यामुळं आईला दुसऱ्याच्या शेतावर काम करणं भाग होतं. मला आठवतं आहे, आईला 20 रुपये हा रोज होता आणि त्या 20 रुपयात आमचं कुटुंब भागत होतं. ही परिस्थिती मी जवळून पाहत होतो. म्हणून मला सुद्धा लवकर काम करायची इच्छा झाली आणि मी सुद्धा आईला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आणि 10वीपासूनचं आजपर्यंतचं संपूर्ण शिक्षण हे माझं मीच केलं. 10वी नंतरचं शिक्षण कसं मॅनेज केलं? मग कुठे कुठे तू जॉब करत होता, कसं तू मॅनेज केलं? एवढा खडतर तुझा प्रवास होता, आम्हाला त्याच्याविषयी थोडं सांगशील? सर, 10वी आणि 12वीचं शिक्षण, 10वी आणि 12वीपर्यंतचं शिक्षण हे माझं माझ्या गावापासून 5 किलोमीटर असलेल्या आंबवणे या गावामध्ये झालं असल्यामुळं तसा जास्त मला तिथं खर्च लागत नव्हता. परंतु 12वी नंतरच्या शिक्षणानंतर मी पुण्यामध्ये आलो
पुण्यामध्ये शाहू कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस पुण्यामध्ये राहायचं म्हटलं की खर्च लागतो. त्याच्यामुळं मला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी एका मेडिकलमध्ये एका मित्राने मला कामाला लावलं. मी मेडिकलमध्ये पूर्ण वेळ काम करायचो आणि सकाळी 12पर्यंत कॉलेज करायचो. 12 नंतर मी पूर्ण रात्रीपर्यंत मेडिकलमध्ये काम करून मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तसंच माझं LLBचं शिक्षण देखील मी पुण्यामधल्या अनेक होलसेलचं मेडिकल असेल, रिटेलचं मेडिकल असेल, अनेक नामांकित मेडिकलमध्ये मी काम करून मी माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि या सगळ्या काळामध्ये आई शेती करत होत्या किंवा घर सांभाळत होत्या आणि तू घरालाही हातभार लावत होता आणि तुझ्या शिक्षणालाही हातभार लावत होतास. हो सर. मला काम करत असताना मला 3 रोल म्हणजे मी कामावरही मला जावं लागायचं. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं पुण्यापासून एक 35 किलोमीटर गाव असल्यामुळं मी शनिवार रविवार गावाला जायचो संध्याकाळचा आणि आईला शेतीतही मदत करायचो, माझं शिक्षणही करायचो आणि माझा जॉबही करायचो. म्हणजे तिन्ही गोष्टी मी एकत्रपणे करत होतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लॉला येण्याचा तुझा डिसिजन कसा ठरला? वर्गामध्ये कायम आम्हाला एक 12वीमध्ये असताना 10वीपासून आम्हाला एक वर्ग शिक्षक होते. ते कायम विचारायचे की तुम्हाला काय व्हायला आवडतं. त्यावेळेसपासून मी सांगायचो की मला ॲडव्होकेट व्हायला आवडेल असं मी त्यावेळेस सांगायचो. आणि मी ग्रॅज्युएशनसाठी शाहू मंदिर महाविद्यालयामध्ये मी ॲडमिशन घेतलं. त्यावेळी शेजारीच यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मला दिसायचे आणि त्यांच्याकडं पाहून कुतूहल वाटायचं. एकदम व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट वगैरे त्यामध्ये. आणि मी त्यांच्याशी चर्चा करायचो, हे प्रोफेशन कसं आहे, कसं म्हणजे मला होईल का, मी ग्रामीण भागातून आलो आहे, कशी लँग्वेज असते, इंग्लिशमध्ये असेल तर मला झेपल का, माझं इंग्लिश कच्चं आहे. तर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यानंतर माझी हळूहळू रुची वकिली क्षेत्रातली वाढली आणि मी त्याच्याकडे ओढलं गेलो. आता ग्रामीण भागातनं तू पुण्यासारख्या शहरात आला, खडतर शिक्षण होतं. लॉ करत असताना तुला काही अडचणी आल्या का? अगदी भाषेच्या असतील, अभ्यासाच्या असतील, त्या कशा तू ओव्हरकम केल्या? सुरुवातीला मी ज्यावेळेस LLBच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस आमचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट उशिरा लागला होता आणि मला ॲडमिशन घ्यायचं होतं. तर त्यावेळेस थोडी पैशाची अडचण असल्यामुळं मी थांबत होतो आणि माझं अर्थशास्त्रामधून BA कंप्लीट झालं होतं. मला आमच्या डिपार्टमेंटचे HOD त्यांनी मला सांगितलं की तू MA कर, तुला 10,000 रुपये स्कॉलरशिप भेटेल. त्याच्यानंतर मग माझा थोडासा निर्णय चेंज व्हावा असा मला वाटला, कारण का 10,000 रुपये मला भेटत आहेत. तर मग थोडंसं मग MA मी विचार केला थोडा की LLBला जायचं की ह्याच्यामध्ये करिअर करायचं. थोडं थांबलो तिथं, परंतु माझ्यासोबत एक गावाकडून आलेला मित्र होता. तो मित्र डायरेक्ट ॲडमिशन घेऊनच माझ्याकडे आला आणि कपडे, ड्रेस त्यावेळेस आम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये कपडे मिळाले होते. तर तो कपडे घालून आला होता. तो म्हटला ह्या कपड्यामध्ये खूप ताकद आहे आणि मी तर ॲडमिशन घेतलं, आता तुझं तू बघ. मग मी तात्काळ सरांना गेलो, त्यांना म्हटलं सर मला असं ॲडमिशन घ्यायचं आहे. मला त्यांनी पैसे दिले. ते म्हणले की मी तिथल्या सुपरिटेंडंटशी बोलतो फोन करून, तू डायरेक्ट जा, ॲडमिशन इथले फुल होतात. आणि त्याच्यामुळं मी लगेच ॲडमिशन घेतले. ॲडमिशन घेतल्यानंतर निकाल उशिरा लागल्यामुळं ॲडमिशन होत नव्हतं. प्रोव्हिजनल ॲडमिशन घेऊन मी ठेवलं होतं. त्याच्यानंतर आमचा निकाल येईपर्यंत LLBचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी संपून गेला होता आणि संपून गेल्यानंतर मी LLBच्या वर्गामध्ये बसायला सुरुवात केली. मी पहिल्यापासून फर्स्ट बेंचवरती बसणारा मुलगा LLB गेल्यानंतर लास्ट बेंचवरती बसायला लागलो. मला ऑकवर्ड व्हायला लागलं. ती लँग्वेज, त्या मॅडम त्या इंग्लिशमध्ये बोलत होत्या आणि इंग्लिशमध्ये बोलत असताना मला ते ऑकवर्ड वाटायचं, काहीच समजत नव्हतं. अर्धा सिलेबस सगळा संपून गेला होता. त्याच्यानंतर आम्ही रोज लेक्चर करायचो पण काहीच कळत नव्हतं. मला आठवतं आहे आमच्या एका मॅडम फॅमिलीच्या, मला त्यांनी विचारलं की एका प्रश्नाचं फॅमिली लॉबद्दल त्यांनी एक प्रश्न विचारला. त्यांनी मागं, अरे तुम्ही सांगा, सगळे मागं बघायला लागले. मागं बघायला तर आमच्या मागं कोणच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. ते म्हटले तुम्हालाच तुम्ही. तर आम्ही दोघे उभे राहिलो, आम्हाला काहीच सांगता येणार. ते म्हटले तुम्ही तर काल होता, मग तुम्हाला का सांगता येत नाही. तिथं असं एकदम अपमान झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर तो माझा दुसरा मित्र काही कॉलेजला आलाच नाही दुसऱ्या दिवसापासून.
त्याच्यानंतर परंतु मी मग त्या संबंधित मॅडमला जाऊन भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली. म्हणजे मी एक्झाम झाली आणि आमचे सगळे विषय गेले, एकही विषय आले नाही फर्स्ट सेमिस्टरला. ओके. त्याच्यानंतर ते पाहून खूप घाबरलो होतो. त्याच्यानंतर मी संबंधित मॅडमशी भेटलो आणि मी त्यांना सांगितलं की मॅडम, मी आता ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि मला लँग्वेज काय तुमची काय कळत नाही आहे, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही सांगा मला थोडासाठी माझ्यासाठी वेळ द्या आणि तुम्ही मला मराठीतून शिकवलं तर मला थोडंसं कळलं. मग नंतर त्यांनी तशी माझी रिक्वेस्ट मान्य केली आणि त्यांनी तसं थोडं मराठीतून शिकवायला नंतर सुरुवात केली. त्यानंतरच्या सेकंड इयरमध्ये अशी एक वेळ आली की एखादा फॅमिली लॉचा प्रॉब्लेम देताना ते सांगायचे की तुषार तू सांगू नको, तू शांत बस, बाकीच्यांना सांगू दे, अशी वेळ आली. फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरचे तुझे सगळे विषय गेले होते माझ्यासमोर. आणि मग सेकंड सेमिस्टरला निघाले. मी सगळे काढले, एकच राहिला होता सब्जेक्ट. केटी लागली आणि मी सेकंड इयर म्हणजे अगदी सेकंड सेमिस्टरला जवळपास 9 पैकी 8 सब्जेक्ट निघाले. 8 सब्जेक्ट काढले मी. आमच्या कॉलेजमध्ये सगळे मला एक उदाहरण म्हणून सांगायचे, लिमनना विचारा ते बघा कसं, असं बरेच जणांचं व्हायचं, पण ते म्हणायचं त्याला विचारा, त्यांनी मॅनेज केलंय, ते तेवढं होतं तसं, काय तुम्हाला अडचण नाही. तर बरेच विद्यार्थी माझ्याकडे यायचे, सर तुम्ही कसं हँडल केलं किंवा काय, ज्युनियर लोक. आणि त्यानंतर मग तू स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली त्या विषयामध्ये. त्याच्यामध्ये माझे मित्र, एक विशाल सुतार नावाचे मित्र मला भेटले. माझे मित्र वेगळे, म्हणजे लॉ फर्स्ट इयरलाच्याच नंतर माझे मित्र मला भेटले आणि त्यांनी मला खूप मदत केली. कारण का लॉ घेण्यापाठीमागं माझ्या आईचा विरोध होता. तिचं असं म्हणणं होतं की लॉ वगैरे होणं हे आपल्यासारख्याचं काम नाही, ते मोठ्या माणसाचं काम आहे लॉला जाणं वगैरे. तर मी तिला फर्स्ट इयरला होईस तोपर्यंत सांगितलं नव्हतं. सेमिस्टरला माझे सगळे विषयाला मी अतिशय घाबरलो होतो आणि घाबरलेलो मी तिला सांगितलं की माझे सगळे विषय गेलेले आहेत, पण मी 100% प्रयत्न करतो आणि मी करायचा प्रयत्न करतो. नक्कीच. आत्ताच तुषारने सांगितलं, तुषारचे मित्र विशाल सुतार सर, त्यांनी तुषारला खूप सपोर्ट केला, मदत केली. मी सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच आठवण करून देईल. तो विशाल सुतार सर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी प्रथम आली पूजा काळे, तिचे मिस्टर. आपण तिचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे, तिचा व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेला पण आहे आणि तुम्ही त्यामध्ये ते फोटोही पाहिले असतील. हे सर्व सोबत स्ट्रगल करत होते, सोबत प्रिपरेशन करत होते. यांचा ग्रुप सगळं एकामेकाला सपोर्ट करून खूप पुढे आला आणि खूप चांगल्या पदावर हे सगळे आलेले आहेत. तुषार, त्यानंतर मग तू स्पर्धा परीक्षेकडे कसा आलास? LLB झाल्यानंतर मी ॲडव्होकेट प्रकाश लिमन यांच्याकडे प्रॅक्टिस सुरू केली आणि प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर भोर न्यायालय येथे मी प्रॅक्टिस सुरू केली. त्यांची प्रॅक्टिस भोर आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणी होती. भोरला मी प्रॅक्टिस करत असताना तिथं नवीनच नवोदित एक JMFC आल्या होत्या आणि नुकत्याच त्यांचं पहिलंच पोस्टिंग होतं. नंतर त्यांच्यासोबत ओळख झाली आणि ते ओळख झाल्यानंतर की ह्या JMFC पोस्टविषयी माहिती कळाली की आपण JMFC वगैरे देऊ शकतो. त्याच्यानंतर त्यासाठी 3 वर्षाची प्रॅक्टिस करावी लागते हे समजलं आणि त्यानंतर मी पुणे आणि भोर या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली. ओके. मग तू फ्रेशर म्हणून एलिजिबल नव्हतास पहिला, कारण पहिल्या सेमिस्टरला सगळेच विषय बॅग होते. मग 3 वर्ष प्रॅक्टिस करून एक्झाम देता येते म्हटल्यानंतर तू भोर पुणे अशी प्रॅक्टिस सुरू केली. मग प्रिपरेशनची सुरुवात कशी केली तू JMFCच्या? JMFCची प्रिपरेशन अशी करण्यात आली सर की मला पूर्ण वेळ JMFCला देता येत नव्हता, कारण मी 10वीपासून मला कुठलेही पैसे घरून येणं नव्हतं, याउलट मला घरचं पाहायला लागायचं. कारण का शेतीसुद्धा कोरडवाहू असल्यामुळं, कधी कधी न पिकल्यामुळं शेतीमध्ये खर्च जास्त व्हायचा आणि उत्पन्न काहीच व्हायचं नाही. त्यामुळं शेतीकडं पण आणि किराणा घरात बाकीचं माझं घेतला खर्च, त्याच्यामुळं मला काम करावं लागायचं. मग मी ॲड आली 2020ला आणि मग 2020ला ॲड आल्यानंतर मला त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी मी एक 2.5 महिने सुट्टी घेतली आणि 2.5 महिने मी सुरुवात केली अभ्यासाला. माझा मित्र होता दिगंबर खोपडे, आता ते पण APP झालेले आहेत. हो, महाराष्ट्रात सेकंड रँकर आहेत. मग ते आम्ही दोघं येऊन एकत्र, तो म्हटला तू जर करत असशील तर आपण दोघं एकत्र अभ्यास व्यवस्थित करू शकतो. तो 3 महिने अगोदर आला होता आणि मला येता येता 15 दिवस 20 दिवस लेट झालं.
आणि आम्ही एकत्र पुणे महानगरपालिकेच्या स्वारगेट येथील घोरपडे उद्यानामध्ये एक अभ्यासिका आहे, त्या अभ्यासिकेमध्ये आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवात करत असताना गावावरून आला, त्याला काहीच कळत नव्हतं, त्याला लक्षात येत नव्हते कायदे बेअर कसे वाचायचे, नॉट वी स्टँडिंग वगैरे ह्या गोष्टी काहीच कळत नव्हत्या. नंतर असं झाल्यानंतर आमचा एक मित्र होता कृष्णा लटके, आता ते JMFC आहे कृष्ण. कृष्णाला मग मी फोन लावला की क्लास लावायचे, माझा गावावरून एक मित्र आलाय तर त्याला क्लास लावायचा आहे, तर कसं काय वाटतं तुला क्लास? तर त्यांनी आपल्या क्लासची माहिती दिली. ते म्हटले काही कर तुषार, तू सुद्धा क्लास लाव, आम्ही काही करून तुझी फी आम्ही भरतो, पण तू क्लासला ये, तुला बघ एकदा तरी ये, तुला एक वेगळंच फिलिंग वाटेल, म्हणजे तुला एक तुझ्यात वेगळीच सकारात्मकता येईल, तू काहीच काळजी करू नको, तू एकदा येऊन जा. त्याच्यानंतर म्हटलं अरे मी काय येऊ शकत नाही, कारण का ते सुद्धा घरून पैसे घेऊन त्यांचं भागवत होते आणि त्यांच्याकडून पैसे घेणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, कर्वे रोडलाच क्लास आहे ना, तर तो म्हटला हो. मग माझा मित्र दिगंबर खोपडेला मी क्लास दाखवण्यासाठी आपल्याकडे घेऊन आलो आणि पहिल्याच दिवशी आम्ही म्हटलं मी बसून बघतो सर कसं काय. तर जागा नव्हती, आम्ही शेवटच्या बेंचवर तिथं बसलो होतो आणि पहिल्याच दिवशी गेल्यानंतर तुमचं शिकवत असताना तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचा एक चॅप्टर शिकवत होता, शिकून इतकं भारावून झालो की, आणि मी त्याला मध्येच बोललो अरे हा लय भारी क्लास आहे बघ बघ, असं बोललो. मी चुळबुळ केली आणि तुम्ही मला पॉईंट आउट केलं की हे नवीन आलेत, अगदी अशा पूर्ण क्लासमध्ये त्यांनी असा आमचा इन्सल्ट झाला, त्यांना माहीत नाही हे नवीन आलेत मास्तर कसा आहे. आणि त्याच्यानंतर मी बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मी म्हटलं तू काही कर, माझी फी तू भर, मला पण हा क्लास लावायचा. आणि मग मी या क्लासकडे आलो. नक्कीच, अगदी तुमचा सर्वांचाच ग्रुप होता. कृष्णा असेल तो JMFC आहे, पूजा महाराष्ट्रात पहिले आलेली आहे, तू आहेस, त्यानंतर दिगंबर आहे जो महाराष्ट्रात सेकंड आलेला आहे. सगळे क्लासचे विद्यार्थी तुम्ही एकत्र एकामेकाला सपोर्ट करून पुढे येत होतात. तुषार, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या स्ट्रॅटजीविषयी काही सांगशील? हो सर, नक्कीच. प्रिलियमबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्ही एक्झाम थोड्या वेगवेगळ्या आहेत. तर प्रिलियमचा अभ्यास करत असताना तुम्ही क्लासमध्ये सर जे काही शिकवतात ते करणं, तेवढं जरी केलं काटेकोरपणे, प्रत्येक सर नेहमी सांगत असतात की मी मजाकमध्ये सांगितलेला एकदा शब्द तुम्ही सिरियसली घ्यायचा. ते इतकं काटेकोरपणे जर तुम्ही प्रिलियमचा अभ्यास, बेअरॅक्टचं नियोजन आणि क्लासच्या नोटबुक जर तुम्ही व्यवस्थित केली तर प्रिलियमला काहीच अडचण येत नाही. प्रिलियमचं प्रिपरेशन करत असताना तुम्ही मेंटली स्थिर असणं खूप गरजेचं आहे प्रिलियमला, कारण का तुम्हाला तिथं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, तुम्हाला तिथं गोल करावं लागतं आणि तुम्ही तिथं अभ्यास किती केला आहे हे खूप गरजेचंच आहे. त्याच्यासोबत तुम्ही एक्झाम हॉलमध्ये किती मेंटली प्रिपेअर आहात ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चुकून तुमचं उत्तर बरोबर असतं पण तुम्ही दुसऱ्या क्रमांकाला तुम्ही त्या ठिकाणी गोल करता, त्यामुळं तिकडं जातं. ह्यासाठी काय करणं अपेक्षित आहे सर नेहमी सांगतात की तुम्ही त्यासाठी सराव करा आणि तो जो सराव आहे तो टाईम लावून तुम्ही पेपर सोडवा. आपण करतो काय, आपण खूप वाचतो, प्रश्न सोडवतो किंवा काय करतो, हे आपण टाईम लावून किंवा ती एक्झाम हॉलमध्ये बसलो आहे असं आपण कधीच इमॅजिन करत नाही. आपण अगदी सर सांगायचं म्हटलं तर कॅज्युअलनेस की हा ठीक आहे आपण काय मी घरीच बसलो आहे मग टाईम लावत नाही किंवा काय नाही, आणि ही सिच्युएशन डायरेक्ट आपल्याला एक्झामलाच फेस करावी लागते. ही सिच्युएशनचा सराव जर आपण पूर्वी करत असेल तर एक्झाम आपल्याला तो सराव केल्यागतच वाटतो. त्यामुळं सराव करणं खूप प्रिलियमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. मेन्सचं सांगायचं झालं सर तर तुमचा अभ्यास तुम्ही सर एकाच वाक्यात उत्तर सांगतात तुमची मेन्सची प्रिपरेशन कशी हवी की तुमचं ॲन्सर मस्ट बी प्रिसाईज, टू दी पॉईंट आणि कम्प्लीट असं ॲन्सर पाहिजे असं सरांचं असतं. हे करण्यासाठी कसं असतं, तुम्ही एवढा सर मेन्सला मुलांचा अभ्यास झालेला असतो, काही लोक डबल देत असल्यामुळं त्यांचा ते वाचून इतकं त्यांच्या सगळ्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असते. प्रॉब्लेम होतो कुठं की कमी शब्दात मांडायचं असतं, कंप्लीट मांडायचं असतं आणि ते टू दी पॉईंट मांडायचं असतं. ह्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे सर. माझ्याकडून जी चूक झाली ती मी सांगतो की मी खूप वाचलं, मला बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होती, पण मी रायटिंगची प्रॅक्टिस केली नाही. टायमिंगमध्ये जास्त पेपर सोडवले, 1-2 सोडवले, 1-2नी काय कळत नाही.
अर्धाच पेपर लिहून होतो, आपली निगेटिव्हिटी येते. त्याच वेळेस आपल्याला खरं कळतं की आपण किती वेळात पेपर सोडवतोय, आपल्याला किती प्रश्न सोडवायचे, जे तुमचं जे कॅल्क्युलेशन असतं की एवढ्या मिनिटातच तुमचा प्रश्न संपला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस झाल्याशिवाय कळत नाही. त्याच्यामुळे मेन्स ही रायटिंगची एक्झाम आहे. तुम्हाला किती जरी येत असलं परंतु तुम्ही ते लिहू शकला नाही तर पेपर तपासणाऱ्याला हे माहीत नाही की तुला किती येतं. तुमचा पेपरच सांगणार आहे की तुला किती येते आणि तू किती उतरवलं आहे. त्याच्यामुळं मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची ठरते. बाकीचा अभ्यास तर गरजेचाच आहे. इंटरव्ह्यूला तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काही गोष्टी घडत आहेत, तुम्ही सोशली किती अवेअर आहात, तुम्ही एखादं ग्रॅज्युएशन केलं असेल, त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण कुठल्या पद्धतीचं घेतलं आहे, कशा पद्धतीचं घेतलं आहे, ह्याच्यावर ते फोकस करतात. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या ग्रॅज्युएशन तुम्ही कसं केलं, सिरियसली केलं का टाईमपासमध्ये केलं, हे पॅनल चेक करत असतं. मी मॉक देत असताना मला सरांनी एक अनुभव सांगितला. माझं इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन झालं होतं. तर मला सहज सरांनी प्रश्न पहिल्याच मॉकमध्ये विचारला की तुम्ही ग्रॅज्युएशन कशामधून केलं. तर म्हटलं सर अर्थशास्त्र या विषयामधून केलं. मग त्यांनी मला रेपो रेट विचारला, रिझर्व्ह बँकेची कर्तव्य विचारली, त्याच्यानंतर मल्टीनॅशनल कंपन्यांचं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI विचारलं, आत्मनिर्भर भारतसारख्या कन्सेप्ट विचारल्या की ज्या चालू घडामोडीशी निगडीत होत्या त्या काळी. तर ह्याचा मला काहीच जास्त अनुभव नव्हता, पण तुम्ही सांगितल्यानंतर तो मला अँगल आला आणि मला JMFCच्या इंटरव्ह्यूला हेच प्रश्न बऱ्यापैकी रिपीट झाले मॉकला. त्यामुळं तो माझा मॉकचा खूप मला त्या फायदा झाला. त्याच्यामुळं तुम्ही आजूबाजूला घडत असलेल्या घटना, तुम्ही केलेलं शिक्षण, तुमच्या प्रोफाईलमध्ये भरलेली तुमची माहिती आणि सोबतच एकंदरीत तुम्ही केलेली कोणत्या क्षेत्रात प्रॅक्टिस असेल किंवा तुम्ही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी किंवा तुमचा छंद, ह्या बाबतीत तुम्ही 100% अवेअर असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सरांकडं मॉक देणं अपेक्षित आहे. तुम्ही सरांकडं मॉक दिला की सर त्याच्या बाबतीत तुम्हाला योग्य ते तुमचं सोल्युशन सांगतात. मी बोलत असताना मी आता एकदम फ्रँकली बोलतोय, मी त्यावेळेस एकदम नंतर मी सहकारनगरला राहिला होतो, तर ती थोडीशी लँग्वेज ॲडॉप्ट केल्यामुळं मी सुरुवातीला तसं बोलायचो. तर ते सर मला सांगायचे की नाही बुवा, तू आर्टिफिशियल बोलतोय, तू जे आहे ते बोल, काय अडचण नाही. तर ते थोडंसं मी पाळलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मी सगळ्यांना एकच विनंती करतो की सर आपल्याला क्लासमध्ये असताना जेवढे कठोर वाटतात ते जवळ गेल्याशिवाय कळत नाही ते किती मृदू आहेत. त्याच्यामुळं तुम्ही कठोर होऊन त्यांच्याकडे पाहू नका, तर त्यांना एक त्यांची दुसरी पण बाजू पहा आणि त्यांनी दिलेले काही टास्क आहेत ते कंप्लीट करा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदाच होईल. मग JMFCचं तू प्रिपरेशन करत असताना तिथं कुठे कुठे फेल्युअर आलं, म्हणजे तू इंटरव्ह्यू दिलेला आहेस तर कसं ते मॅनेज केलं, काय तुझा अनुभव होता त्याचा? सर फेल्युअरचं त्याचं असं होतं की मी JMFCची आम्ही क्लास लावल्यानंतर खूप माझ्यामध्ये एनर्जी आली. कधी कॉलेजमध्ये न शिकलेल्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ह्या माझ्या ह्या क्लासमध्ये आल्यावर पूर्ण व्हायला लागल्या. त्याच्यानंतर अभ्यासाचे आम्ही एवढा अभ्यास केला की जवळजवळ 13-14 तास आम्ही अभ्यास केला. मी अभ्यास करत असताना दिगंबर माझ्या शेजारी आलेला मला 10 मिनटं कळत नव्हतं. तो मला आल्यानंतर मला, अरे मी 10 मिनटं तुझ्या पाठीमागं उभा राहिला, तुला जेवायचे काय कळत नाही का वगैरे असं तो मला विचारायचं. तर इतका मंत्रमुग्ध होऊन मी सर अभ्यास केला प्रिलिमचा. तर प्रिलिमचा अभ्यास केल्यानंतर डूज ऑर डोंटचं लेक्चर झालं. तुम्ही आम्हाला सांगितलं की पहिले 20 प्रश्न थोडे अवघड असतात किंवा 10-15 प्रश्न थोडेसे ट्रिकी असतात किंवा शेवटचे असतात. कुणाच्या वाट्याला पहिले येतात, कुणाच्या वाट्याला दुसरे येतात. परंतु अभ्यास आणि तुम्ही सांगितलेली जी काय पद्धत अवलंबली होती तर त्याच्यामुळं मला वाटतंय मी 60-65च्या पुढं आलं तरी मला तो अवघड प्रश्न वाटत नव्हता. मी पहिल्यांदा प्रश्न वाचल्या मला पर्यायाची सुद्धा आवश्यकता वाटत नव्हती, एवढा तो अभ्यास झाला होता. प्रश्न वाचल्या मला तो उत्तरच कळायचं. पण सरांनी सांगितलं होतं की प्रश्न वाचताना अजिबात घाई करायची नाही. तुम्ही नो किंवा येस असला असा मधला शब्द वाचत नाही. ऑल ॲग्रीमेंट आर कॉन्ट्रॅक्ट हे शब्द तुम्ही मनानेच वाचता, ती वाचण्याची सवय लागली असल्यामुळं बारकाने मी एक प्रश्न दोनदा वाचायचो आणि मग तसं करायचो. त्यामुळे माझा प्रिलिमचा स्कोअर चांगला आला होता आणि मी एक्झाम हॉलमधून बाहेर पडल्या मला माहिती होतं की मी काही झालं तरी माझं प्रिलिम निघणार आहे. त्यानंतर मग मी मेन्सला एलिजिबल झालो. म्हणजे मी नेहमी म्हणतो स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन तर एकाच मार्काचं असतं, आता तर एका मार्काचं नाही, जेवढ्या जागा आहेत त्याचे रूल्स आहेत.
141ला क्लोज झालं, पण 141 पडलेलेच बरेचसे विद्यार्थी होते. त्यात तुषारचं नाही झालं, बाकीच्या विद्यार्थ्यांचं झालं. मग तू ते अपयश कसं पचवलं? अगदी आता तुला तर हेही म्हणता येईल ना की माझं एका मार्काने राहिलं, कारण सेमच होतं. कसं पचवलंस मग ते अपयश? सर, तो दिवस मला आठवतोय. कृष्णा लटके आणि मी एक रूममेट होतो. आणि कारण का दिगंबरचं झालं नाही मेन्सला, त्याच्यामुळं तो गावी गेला पुन्हा. मग मी आणि कृष्णा दोघंच राहिलो. आणि कृष्णा आम्ही अभ्यास करत असताना तो दिवस मला आठवला. रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर सगळ्यांनी स्टेटस ठेवलं आमच्या दोघांचं. न्यायाधीशपदी आमचे मित्र न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, कृष्णा लटके, तुषार लिमन. आणि सगळे फोन यायला लागले. मी फोन आल्यावर काय झालं मला 2 मिनटं कळेनाच. काय झालं म्हणले, अरे झालं. मग मी फोन यायला लागल्यानंतर मी तुम्हाला फोन लावला की सर, हे माझं नाव खाली वेटिंग लिस्टमध्ये, म्हणजे मेरिट 141ला क्लोज होतं आहे, काय होईल. तर तुम्ही म्हटले का नाही तू वेटिंगला पडतोय, काय अडचण नाही, काय नाही. पण मला तर काय असं हेच वाटत नव्हतं किंवा काय करायचं, काय करावं. तर वेटिंग मला हा काय म्हणजे स्पर्धा परीक्षा ही माझ्यासाठी पहिलेच प्रयत्न होता. मी पहिल्याच प्रयत्नात प्रीसुद्धा पास झालतो, मेन्ससुद्धा झालतो. आणि इंटरव्ह्यूला मी न्यूनगंड होतं, पण मला वाटतं मी त्यावेळेस दुसरा होतो इंटरव्ह्यूमध्ये. मार्क्समध्ये मला मेन्सला मार्क्स थोडे कमी असल्यामुळं ते झालं नाही. तर मी त्याच्यामध्ये तो दिवस मला आठवतोय. तो पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही एकमेकाकडे पाहत होतो. तो शांत होता, तो त्याचा विजय जल्लोष करत नव्हता, कारण का मी वेटिंगला होतो. मी त्याला सांगत होतो, अरे काही नाही, तू झालाय, मला त्यात समाधान आहे, तर तू आपण जल्लोष साजरा करायचा. त्यामुळे नाही यार, मला खूप वाईट वाटते, माझं नसं झालं तरी चाललं असतं, पण तुझं होणं अपेक्षित होतं, तुला गरज होती, असं तो कायम बोलत. अरे म्हणले असं काहीच नाही. मग आम्ही 4 वाजेपर्यंत त्यालाही फोन, मलाही फोन, आणि हे काय मला सांगताच येत नव्हतं. त्याच्यानंतर ते मी कोर्टात सुरुवात झालं की सगळे विचारायचे कुठं पोस्टिंग भेटलं. सगळ्यांना रेकमेंड लिस्टमध्ये नाव आल्यामुळं सगळ्यांना असं वाटलं की ते झालंच, न्यायाधीशच झाला. सगळे विचारायला लागले, मी कोर्टात जाऊ, मी भोरमध्ये जाऊ, सगळीकडे मला न्यायाधीश झालं म्हणूनच विचारायला लागले. परंतु वेटिंग व पडले असल्यामुळं आता हे प्रत्येकाला सांगणं मला योग्य वाटत नव्हतं. मग प्रत्येकाला कुठं सांगत बसायचं, वेटिंग असतं, त्याचा 1 वर्षाचा टाईम असतो, त्यात झालं तरच होतं. बरोबर. ह्या परिस्थितीमध्ये माझे मित्र विशाल सुतार असतील, त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस पूजा काळे होत्या, त्यांनाही अपयश आलं होतं. त्यांचं एक दुसरं तिसरं अपयश होतं. ते म्हणले, हे तर तू तर खूप मजल मारली, पहिल्याच प्रयत्नामध्ये तू चांगला प्रयत्न केलाय, तू काय खचून जाण्यासारखं काय कारण नाही. माझा दुसरा मित्र होता, मयुरेश गोलप होता, कृष्णा होता, ह्यांनी मला खूप मदत केली त्याच्यामध्ये. आणि मी लगेच प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्यामुळं मग ते मला ओव्हरकम केलं तो फेल्युअर. हो, काही वाटलं नाही. ओके, तू हे अपयश पचवलं, त्यानंतर परत JMFCचं मग कसं प्रिपरेशन चालू ठेवलं आणि APP कडे कसा आलास? सर, माझा इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी 2 दिवस अगोदर प्रीची एक्झाम होती. बरोबर. आणि मी ठरवलं होतं की मी इंटरव्ह्यूवरतीच फोकस करणार, मी काय परीक्षा देणार नाही. पण तुम्ही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सायमल्टेनियसली तुम्ही ही पण तयारी ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्स नको, तुम्ही हा एक पर्याय उपलब्ध असून म्हणून तुम्ही द्या, काय हरकत नाही, इंटरव्ह्यू पण द्याच आणि ही प्री पण देऊन या. पण मला असं वाटलं की मी इंटरव्ह्यूला कमी पडल, म्हणून मी पूर्ण इंटरव्ह्यूकडे फोकस केलं. कृष्णा आम्ही दोघंजण एकत्र तयारी करत होतो. आणि आदल्या दिवशी मी इथं येणार इंटरव्ह्यूचे मॉकला आलो होतो. त्याच्यानंतर तुम्ही विचारलं कशी काय तयारी आहे प्रीची, तर मी तुम्हाला घाबरत होतो. मी घाबरत म्हणलं, सर बोलायचं आहे मला, मी बोलू का, तुम्ही रागवणार नाही ना? म्हणले हो बोल ना, काय प्रॉब्लेम आहे. मी म्हणलं सर, मी ही प्री काय देऊ शकत नाही, फॉर्म भरून ठेवला होता, मी काय प्री देत नाही. म्हणजे अडचण काय तुला? म्हटलं सर काय नाही अडचण, मला इंटरव्ह्यूचं थोडीशी भीती वाटते, मी इंटरव्ह्यूच फोकस करतो, वाटलंच तर नंतर मी एक्झाम देतो प्रीची. म्हणजे तसं नाही, हा चान्स परत ॲड येईल, परत ह्या गोष्टी होईल असं मला काय वाटत नाही. त्यामुळं तुझा नसला अभ्यास झाला तरी तू देऊन ये, काय हरकत आहे, तुझ्या जाण्याची व्यवस्था मी करतो. तुला प्रॉब्लेम काय आहे, तुझा प्रॅक्टिसमध्ये असेल, तुझी प्रॅक्टिस नसेल तर मी प्रॅक्टिसचे प्रश्न तुझ्याकडून तयारी करून घेतो. मी म्हटलं नाही सर, माझी प्रॅक्टिसच आहे, मला प्रॅक्टिसची काही अडचण नाही. पण म्हटलं काय तुझी जाण्याची अडचण असेल, राहण्याची सगळी सोय मी करतो, फक्त तू मला तिथं गेलेला दिसला पाहिजेस आणि तू मला तिथं जाऊन मेसेज कर की तू गेलाय म्हणून. मग तुमच्या भीतीपोटी मी ती एक्झाम प्रीची दिली आणि मग तिकडून तसंच मुंबईला इंटरव्ह्यूला गेलो होतो. पण ती काही जास्त तयारी न झाल्यामुळं तरीसुद्धा माझं 2 मार्कांनी ती प्री राहिली. त्यावेळेस पॉईंटमध्ये काहीतरी प्रीचा निकाल लागला होता. हो, 79.50. हो.
मला आजही आठवतं JMFC प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यू क्लॅश झाले होते त्या वर्षी. हो सर. प्रिलियम इंटरव्ह्यू सुरू होणार, प्रिलियम्स ती 2 दिवस अगोदर होते आणि मग इंटरव्ह्यू सुरू होणार होते. काहीतरी 12 तारखेला प्रिलियम्स होते आणि 14 तारखेपासून इंटरव्ह्यू सुरू होणार होते. आणि मला कृष्णाने सांगितलं होतं की तू प्रिलियम्सला जायचं नाही म्हणत आहेस, इंटरव्ह्यूवरच फोकस करतो. त्यावेळेस मी तुला कन्व्हिन्स केलं, कारण आपण ती प्रिपरेशन दोन्ही ठेवू शकतोस. आणि बघ, तुला इंटरव्ह्यूला सगळ्यात म्हणजे सेकंड टॉपर होता इंटरव्ह्यूला, पण वेटिंग लिस्टमध्ये तू होता. ह्या दोन्ही परीक्षेनंतर मग तू APPकडे आला, APPची ॲड आली. त्याचा अनुभव कसा होता, प्रिपरेशन कसं होतं? त्याचं प्रिपेरेशन सर, मी JMFCचं चांगलं माझं प्रिपेरेशन असल्यामुळं मला जास्त वेळ द्यावा लागला नाही. मी APPचं थोडे वेगळे सब्जेक्ट असल्यामुळं पुन्हा क्लास लावायची गरज होती. मी म्हटलं सर, आता माझी परिस्थिती खूप हालाकीची आहे. आई आता माझं काही ऐकणार नाही. मी आईला शेवटचं सांगितलं होतं की आता जास्त नाही, हा माझा शेवटचा चान्स आहे. मी आता इथून यापुढे कुठलीही एक्झाम देणार नाही. मी आता इकडेच फोकस करेल प्रॅक्टिसवर, कारण का माझं प्रॅक्टिसही होत नव्हतं. मला सिनियरकडं प्रॅक्टिसही करता येत नव्हती, स्वतःची प्रॅक्टिसही डेव्हलप करता येत नव्हती, किंवा ह्या एक्झाममुळं अशी थोडी द्विधावस्था निर्माण झाली होती. APPचा सिलेबस थोडासा वेगळा होता, त्यामुळं पुन्हा क्लास लावणं गरजेचं होतं. मी पुन्हा सरांकडे आलो, सरांना सांगितलं की सर, आता ॲड आली, फॉर्म तर भरला आहे, परंतु मी आता पूर्ण वेळ मला देता येणार नाही. प्रॅक्टिस करत करतच मी ह्याच्याकडे लक्ष देतो. सर म्हटले की अरे तसं नाही, तुला क्लासला ये, तुझी काय अडचण असेल तर मला सांग, इथं रेकॉर्डेड लेक्चर वगैरे चालू आहेत, तू येत जा, तुझ्या वेळेनुसार येत जा आणि तू बघ तुला कसं होतंय, तू प्रॅक्टिस करून त्या पद्धतीने तू कर. त्यावेळेस सरांची खूप मदत झाली. मी माझी प्रॅक्टिस करत करत असताना ह्या नवीन सब्जेक्टचे प्रिपेरेशन केलं आणि IPC, CRPC, इव्हिडन्स ह्या तीनही गोष्टींचं माझं चांगलं प्रिपेरेशन JMFC करत असताना झालं होतं. त्यामुळं मला APP करत असताना जास्त कष्ट करायची गरज नाही बसली. APPचा रिझल्ट आल्यानंतर इंटरव्ह्यूचा अनुभव कसा होता तुझा? सर, इंटरव्ह्यूचा अनुभव छान होता, परंतु माझे सगळं संपूर्ण ग्रुप म्हणजे इंटरव्ह्यूचा अभ्यास करत असताना पूजा काळे मॅडम, आम्ही दोघं, दिगंबर खोपडे, आम्ही एकत्र इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत होतो. खूप सारा इंटरव्ह्यू करत होता. ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की अरे तू तर JMFCच्या इंटरव्ह्यूला टॉपर होता, आता तुला काही म्हणजे असं तुला काही हर्डल नाही, आमच्यासाठीच थोडंसं अवघड आहे, हे असे दोघं सारखं म्हणायचे. पण तसं काही नसतं. प्रत्येक परीक्षेचा अँगल वेगळा असतो, पॅनल वेगळं असतं, त्यांची त्यावेळेची परिस्थिती कशी असते त्याच्यावर काही गोष्टी डिपेंड असतात. तर एकंदरीत माझा जो JMFCचा इंटरव्ह्यू होता तो प्रॅक्टिस प्लस अकॅडमिक बेसवर किंवा एक जनरल गप्पा म्हणून असा गेला होता. त्या व्यतिरिक्त APPचा इंटरव्ह्यू माझा पूर्ण प्रॅक्टिकल बेसिसवरती गेला. काही ठराविक प्रश्न इंट्रोडक्टरी विचारले, त्याच्यानंतर संपूर्ण आस्पेक्ट हा माझा प्रॅक्टिस बेसवरती गेला. थोडंसं मी तिथं गेल्यानंतर घाबरलो असा होतो. मला पूर्वी इंटरव्ह्यूचा अनुभव होताच, परंतु आता काही नाही झालं तर अवघड होईल, कारण का मेन्स चांगली गेली होती, काही अडचण नव्हती, कमीत कमी मार्क्स मिळावे एवढीच अपेक्षा होती. त्याच्यामुळं काय असं वेगळं काही कारण का स्पेशल PP या किंवा PP जे काही आहेत ऑलराऊंडरवरती, ते सुद्धा ह्या परीक्षेला एक्झामला होते, तर ते कुठंतरी आपल्याला कॉम्पिटिशन जास्त राहील ही एक अपेक्षा मनात होती. माझी जी प्रॅक्टिस होती ती पूर्ण सिव्हिल नेचरची होती, त्याच्यामुळं क्रिमिनलचा मला तसा फारसा एवढा अँगल नव्हता, परंतु तो मी अकॅडमिक नंतर केला तर ते थोडंसं माझ्या मनात थोडीशी भीती होती. त्या भीतीपोटी मी माझ्या इंटरव्ह्यूच्या दिवशी मी गेलो आणि तिथं गेल्या क्षणी मला एक टोकन दिलं आणि त्या टोकन मला एक साईडला बसा, एक नंबर माझ्या टोकनला पुकारलं, म्हणले तुम्ही साईडला बसा. मी म्हटलं मला काय घेताय? ते म्हणले माझा पहिला नंबर आहे का? ते म्हणले नाही नाही, मी तिथं असं घाबरल्यागत झालं. मला सांगा, मी मेंटली प्रिपेअर राहतो की माझा पहिला नंबर आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, नाही तुम्ही साईडला व्हा, साईडला व्हा, साईडला व्हा, असं म्हणता म्हणता एक शिपाई मला न्यायला आला आणि इंटरव्ह्यूला माझा सुरू झाला. तिकडं टोकन घेतलं मी. नंतर आम्ही वेटिंग रूममध्ये गेलो, तिथं मी टोकन ठेवलं आणि तिथं गेल्यानंतर थोडं मी घाबरण्याच्या ह्याच्यामध्ये मी टोकन तिथंच विसरलो इंटरव्ह्यूचं. तिथं गेल्यानंतर आतमध्ये मे आय कम इन सर वगैरे विचारलं, ते म्हणले टोकन दाखवा समोर त्या ह्याच्यामध्ये बाउलमध्ये ठेवून द्या. मी टोकन काढलं तर टोकन मला सापडेना, छोटं टोकन निघालं मोबाईलचं. ते म्हटलं हे मोबाईलचं टोकन आहे. मग मी थोडंसं असं
घाबरल्यागत झालो, आता माझी चूक झाली, काय झालं, टोकन कुठे विसरलोय मी. म्हणलं 1 मिनिट सर, मला थोडा वेळ द्या, मी टोकन घेऊन येतो, मी तिथे वेटिंग रूममध्ये विसरलोय. मग तिथं गेल्यानंतर माझ्या मनात थोडीशी एक न्यूनगंड निर्माण झाला की आता माझं टोकन विसरलं, ह्याचा काही इम्पॅक्ट होईल का, तो थोडासा बॅक ऑफ द माइंडला प्रश्न निर्माण असल्यामुळं ती थोडी भीती होती. परंतु आतमध्ये गेल्यानंतर मी पुन्हा रिलॅक्स त्यांनी केलं. ओके. इंटरव्ह्यू दिला, त्याच्यानंतर APPचं तुझं फायनल सिलेक्शन झालं. त्यानंतर सिलेक्शनपासून आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे जाणून घ्यायचं आहे की आईचं मत काय आहे? आता आई एवढे आयुष्यभर त्यांनी कष्ट केलेत, त्यांना कसं वाटतं? सर त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर तुमचं एक वाक्य आहे सर की जर्नी इज मोर ब्युटिफुल रादर दॅन डेस्टिनी. ती खरंच मला तंतोतंत आठवते. कारण का माझं यश हे माझं वैयक्तिक यश राहिलं नसून ते माझं सामूहिक यश झालं होतं. माझे पूर्ण मित्रवर्ग, तुम्ही असाल, आपल्या क्लासमधले विद्यार्थी असतील किंवा नातेवाईकांना मी कुणालाही सांगितलं नव्हतं मी कुठली परीक्षा देतो किंवा काय देतो. परंतु न्यायाधीशचं ते वेटिंग राहिल्यामुळं संपूर्ण सगळीकडे माहिती झाली होती. कारण का तुम्ही सांगायचा की कधीही परीक्षेला जाताना स्टेटस ठेवायचा नाही, प्रिलिमला किंवा मेन्सला लोक विचारतात काय झालं म्हणून. त्यामुळं मी शेवटपर्यंत कधीच कुणाला काही कुठले एक्झाम देतो हे सांगितलं नव्हतं. परंतु न्यायाधीशच्या एक्झाममध्ये मी वेटिंगला असल्यामुळं ती सगळीकडं माहिती पसरली होती. त्यामुळं मी ह्या स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतो हे बऱ्यापैकी लोकांना माहीत होतं. परंतु हे माझं जे यश होतं ते यश सामूहिकरित्या होतं. माझ्या संपूर्ण मित्रांना, वर्गांना, तुम्हाला, हितचिंतकांना सगळ्यांना वाटत होतं की ह्याचं व्हावं, माझं नाही झालं तरी चालेल. मला तो क्षण चांगला आठवतो आहे. विशाल सुतार रिझल्ट आला त्यावेळेस त्याच्या मिसेस ही महाराष्ट्रात पहिली होती, पण माझं काय झालं त्याची काळजी खूप जास्त होती. नक्कीच. आणि आईचं सांगायचं झालं तर आईला मी सांगितलं, परंतु आईच्या पाठीमागे एक अनुभव होता की हा तर मागच्या वेळेस सुद्धा न्यायाधीशच्या परीक्षेत पास झालता, परंतु आता तसं पण काय झालं. त्यामुळं तिने मला एक उत्तर दिलं की तू पगार घरी आणल्याशिवाय मला काय तुझा भरोसा नाही. नक्कीच. आईने खूप कष्ट केलेले आहेत. हो सर, नक्कीच. त्यांचंही खूप कष्टातनं तुम्ही सगळ्यांनी शिक्षण घेतलंय. खूपच तुझी इन्स्पायरिंग जर्नी आहे तुषार. आपल्याकडे खूप विद्यार्थी आहेत. अगदी मला खरंच सांगायला आवडेल की शेतमजुरी करणारा एक मुलगा, जो आई 20 रुपये रोजाने शेतमजुरी करते, तो आईसोबत शेतमजुरी करायला जातो. अशा परिस्थितीत त्या मुलाने शिक्षण घेतलं. भाषेची अडचण होती आणि ह्या सगळ्या परिस्थितीत तो आज क्लास 1 म्हणून अपॉइंट झाला, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून अपॉइंट झाला. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना सारखं प्रिपरेशन करत असताना माझी परिस्थिती नाही, मला भाषेची अडचण येईल का, अशी एक भीती असते. असे खूप सगळे विद्यार्थी आहेत. ह्या विद्यार्थ्यांना तू काय मार्गदर्शन करशील? सर ह्याच्यामध्ये सांगायचं खूप चांगला प्रश्न आहे सर. ज्यावेळेस मी ही स्पर्धा परीक्षेचं नियोजन करत होतो, माझा अनुभव सांगतो सर. मी ज्यावेळेस JMFCच्या इंटरव्ह्यूला गेलो होतो त्यावेळेस आम्ही वेटिंग रूममध्ये बरेच जण होतो, एक 8-10 जण आम्ही वेटिंग रूममध्ये होतो. एक मुलगी खूप इंग्लिशमध्ये बोलत होती. इंग्लिश काही झालं तरी असं इंग्लिशच बोलत होती, साडी वगैरे घालून आली होती खूप. आणि ह्या सगळ्या मुलांकडं पाहून असं एक वाटलं की अरे, एक जो न्यूनगंड असतो भाषेचा की व माझी उंची फारशी नाही आहे, पर्सनॅलिटी अशी उंच पुरा वगैरे नाही आहे. तर सर नेहमी सांगायचे की इंटरव्ह्यू ही काय तुमची नॉलेजची परीक्षा नसून ती व्यक्तिमत्वाची आहे. ती व्यक्तिमत्वाची जरी असली तरी तुमचे बाह्य काही व्यक्तिमत्व, तुमची शरीरयष्टी कशी आहे तो भार एवढा मॅटर करत नाही, जेवढे तुमचे अंतर्गत गुण असतात हे ते तपासले जातात इंटरव्ह्यूमध्ये. तर मला तो कायम न्यूनगंड वाचायचा की माझी उंची काय मॅटर करेल का, त्यानंतर माझी भाषा मला इंग्लिशमध्ये विचारलं तर नाही सांगितलं, मराठीची परमिशन कशी घ्यायची. हा जो काही न्यूनगंड होता तो मागे खेचत होता. कदाचित हा न्यूनगंड जर मला नसता तर कदाचित मी 1 मार्क कसाही घेऊ शकलो असतो, अजून एखादा मार्क घेऊ शकलो असतो, तर कदाचित मी त्यावेळेसच न्यायाधीश पदेवर नियुक्ती झालो असतो. त्याच्यामुळं हा जो काही कधीच असं मॅटर करत नाही. ती मुलगी इतकी इंग्लिश बोलत होती, इतकी खुश होती,
इंटरव्ह्यू देत असताना त्यानंतर ती इंटरव्ह्यू झाल्यानंतर बाहेर रडतच आली. मी तिला विचारलं काय प्रॉब्लेम, काय झालं तर तिला विचारलं की तुला महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यामध्ये टाकलं तर तू कसं हँडल करशील. तिला काय ते सांगता आलं नाही किंवा काही नाही आलं, त्याच्यामुळं ती खूप रडत होती. आणि इतकी हसणारी मुलगी, इंग्लिश हे करणारी मुलगी, ती अशी फेल झाली. ते मला नंतर कळालं की ती इंटरव्ह्यूमध्ये फेल झाली. काही प्रश्नांची उत्तरं तिला देता आली नाहीत. परंतु मी जो काही न्यूनगंड घेऊन चाललो होतो की माझं कसं होईल किंवा काय होईल, पण मी त्यावेळेस राज्यामध्ये मला वाटतं दुसरा होतो. तर तो न्यूनगंड जरी नसता तर कदाचित मी पहिला बी येऊ शकलो असतो. तर हा न्यूनगंड कधीच तुमची, सर नेहमी सांगतात लँग्वेज हे तुमचं माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोचायचं. ते नॉलेज तुमचं कधीच मॅटर करत नाही, ती कधीच अडथळा म्हणून येऊ शकत नाही. त्याच्यामुळं असं स्वतःवरती एक आपला विश्वास असतोच. आत्मविश्वास ह्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा आहे सर. परंतु जी परिस्थिती असती ती फॅक्ट नाकारता येत नाही. ती खरंच आपला प्रॉब्लेम असतो की आपल्याला येत नाही, तो येत नाही, परंतु त्याचा जास्त भाव करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं असतं. आणि हे त्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देत असताना खूप पॉझिटिव्ह राहणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही असा न्यूनगंड मुळीच बाळगला नाही पाहिजे. जो पहिल्यांदा इंटरव्ह्यू देतोय ना, जो पहिल्यांदा आपल्या क्लासमध्ये येतोय, त्याला सगळ्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झालेल्या असतात. तो अशी रिकामी घागर असते, त्यात जेवढं टाकलं तेवढं ते भरलं जातं. त्याच्यामुळं की मग आता हा आहे किंवा तो ह्यांनी 2 वेळा इंटरव्ह्यू दिल्या, त्यांनी 3 वेळा दिलं, मग ह्यांचे कॉम्पिटिशन कधीच होत नाही. प्रत्येक सिच्युएशन वगैरे. सर मी माझा एक अनुभव सांगतो. मी मेन्स क्लिअर झालो होतो आणि आपण सेमिनार ठेवलं होतं. सेमिनार ठेवल्यानंतर मी क्लासमध्ये बसलो होतो आणि इंटरव्ह्यूचं आपण प्रिपरेशन सांगत होतात, माहिती सांगत होतात. त्यावेळेस जळगावची आणि नाशिकची मुलं आली होती, आपल्या तिकडून आली होती आणि मी तर क्लासमध्ये बसलो होतो आणि सगळी माझ्याकडे बोट करत होती. माझा मित्र इंटरव्ह्यू दिलाच नव्हता. हा जो मुलगा आहे ना तो वेटिंगला होता. त्यावेळेस मी वेटिंगला नव्हतोच. ओके. वेटिंगला होता हा मुलगा होता. त्यानंतर मग ते जळगावचे काही विद्यार्थी होते, त्यांनी मला कुतूहलाने विचारलं की सर तुम्ही कसं इंटरव्ह्यू टॅकल केला हो. म्हटलं नाही, मी तर पहिल्यांदाच इंटरव्ह्यूला फेस करतोय. मग तुम्हाला, अरे हे नाही, त्याच्या शेजारचे आहेत ना ते वेटिंगला होते. मी तर सिद्धार्थ कांबळे, आपला सिद्धार्थ होता, त्याचा व्हिडिओ आपण आत्ताच अपलोड केला. सिद्धार्थ कांबळे माझ्या शेजारी होते आणि मी त्यांना पाहिलं तर ते म्हटले की हे वेटिंगला होते. तर त्यावेळेस एक मी विचार केला की अरे आपल्या बाबतीत असं नाही व्हायचं ना. कारण का मेनची अशी झाली होती सर परिस्थिती. माझं हँडरायटिंग स्पीड नव्हतं, अभ्यास खूप होता, पण हँडरायटिंगची प्रॅक्टिस नसल्यामुळं सेकंड पेपर उरकलाच गेला नाही. पेपर अर्धवट राहायला गेला. त्याच्यामुळं मला मेन्सला मार्क कमी पडले. मग इंटरव्ह्यूला मी घेऊन किती घेणार आहे, 50 मार्काचा तर इंटरव्ह्यू आहे. मला जर 73 लोकांमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे तर जास्तच मार्क पडावं लागणार. त्यामुळे इंटरव्ह्यूला कमीच पडतील असा एक न्यूनगंड माझ्या मनात राहिला. आणि माझं तर कांबळेसारखं व्हायचं नाही ना असं एक मनात त्याच वेळेत फाल चुकली होती आणि ते शेवटी तसंच झालं. त्यामुळं सांगायचं तात्पर्य एक की तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुषार, एवढा संघर्ष तुझा आहे, प्रवास खूप खडतर आहे. या सगळ्या प्रवासात कधी असं वाटलं नाही का गिव्ह अप करावं, हे सगळं सोडून द्यावं? नाही सर, असं कधीच वाटलं नाही. कारण का त्याच्यावरती हेच सोल्युशन होतं हे मला पहिल्यापासून माहिती होतं. माझ्या आईला जीवन जगत असताना खूप अडचणी आल्या आणि तिला अडचणी येत असताना तिला एक जाणवलं होतं की माझं शिक्षण कमी पडतं आहे. तिला मोलमजुरी करायचं कारण ते होतं. ती शिकली असती तर कदाचित ती काहीतरी नोकरी करू शकली असती, पण शिक्षण तिच्या आड येत होतं हे तिला चांगलं माहीत होतं. तिने माझ्या शिक्षणात कधीच अडचण केली नाही. त्याच्यामुळं तू शिक हे तिचं कायम मला शिकवण होती. त्याच्यामुळं मला सर पुस्तकंसुद्धा नसताना मी मित्रांच्या पुस्तकांवरती शिकलो. मला कॉमर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असताना सुद्धा मी जवळ 5 रुपये जायला तिकीट होतं म्हणून मी तिकडे ॲडमिशन घेऊ शकलो नाही. कारण का रोजचे 5 रुपये मी आणू शकत नव्हतो कुठून. तर मी आहे त्या ठिकाणी चालत 5 किलोमीटर जाऊन मी तिथंच कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तर मला तसंच पुढं जाऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना बुक बँक योजनेवरती मी त्याच्यावर पर्याय काढला. UGCच्या बुक बँक योजनेमधून मला पुस्तकं मिळायला लागली. LLB नंतर सुद्धा मला त्याच्यामध्ये बुक बँक योजनेचाच फायदा घेऊन मी पुस्तकं घेतली. त्याच्यानंतर सहल वगैरे ह्या मूलभूत गरजा सुद्धा सर माझ्या कंप्लीट होत नव्हत्या.
तरीसुद्धा मला भेटलेल्या मित्रांची साथ कायम मला लाभली. मला एक किस्सा सांगतो मी. मला सहलीला जायचं होतं. आमचा संपूर्ण वर्ग सहलीला जाणार होता, परंतु सहलीचा खर्च माझा कोण भरणार? त्यावेळेस मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी काय सहलीला येऊ शकत नाही. परंतु आमचे शिक्षक, माझे संपूर्ण वर्गमित्र ह्यांनी ठरवलं की नाही, ह्याला आपण न्यायचा. आमच्याकडे एक पद्धत होती की एखादा मुलगा जर उशीर आला तर त्याला एखादं लेक्चर बंक केलं तर त्याला दंड होता की 5 रुपये दंड, असा दंड होता. तर या दंडाची रक्कम खूप झाली होती. तर सरांनी सगळ्या मुलांची परमिशन घेतली की ह्या जमा झालेल्या दंडाची रक्कममधून आपण ह्याची जर सहलीची फी भरली तर कुणाला काय अडचण आहे का, असं. कारण का त्या पैशावरती सर्वांचा अधिकार होता. तर त्यांनी सांगितलं काहीच अडचण नाही. त्याच्या उपर एक माझा मित्र होता हनुमंत कारले म्हणून. तर तो तर म्हटला की आमचं म्हशीचं दूध चालू आहे, त्या म्हशीवाल्याकडून मी गपचूप उचल घेऊन येतो आणि पण मी तुला घेऊनच जाणार, असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणजे हे गिवअप करत असताना मला अनेक लोक भेटले. माझे सिनियर असतील, माझे सिनियर प्रकाश लिमन असतील, त्यानंतर प्रख्यात विधिज्ञ गानू सर असतील, ऋषिकेश गानू यांचा खूप मला सहवास लाभला. तुमच्या सानिध्यात आलो. विशाल सुतार असेल, मयुरेश गोल्लप असेल, कृष्णा लटके असेल, दिगंबर खोपडे असेल, ह्या संपूर्ण मित्रांची साथ इतकी लाभली, त्याच्यामुळं मला हे कधीच गिवअप करावं असं वाटलं नाही ना. आईचं कष्ट मी पहिल्यापासून पाहत आलो होतो, त्याच्यामुळं माझ्याकडं हे करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. मला एकही दिवस सर असं आठवत नाही की मला कंटाळा आला अभ्यासाचा. मी अभ्यास करत असताना माझ्या शेजारी आलेला मला माणूस कळत नव्हता, कारण का तहान भूक विसरून मी अभ्यास करत होतो. मला घरून कधीच पैसे येत नव्हते, मला पैसे घरी द्यावे लागत होते. त्यातून मी 2.5 महिना सुट्टी घ्यायचो जर रिटर्न एक्झाम वगैरे असेल तर ह्या एक्झाम देत असताना ह्याच्यामध्ये माझ्या आईने पण साठी खूप कॉम्प्रोमाइज केलं. 1 महिन्याचा किराणा 2.5 महिने तिने माझ्याकडे काही मागितलं नाही की किराणा संपला म्हणून मला सांगितलंही नाही. विरोध तिने बरोबर केला की तू करू नको, सोडू नको, पण मी एकदा सुरू केल्यानंतर तिने माझी साथही सोडली. त्यामुळं मला ते कधीच गिवअप करावं असं वाटलं नाही. नक्कीच. मित्र त्यांनी सांगितलं ना, त्याचं यश जे आहे ते एक सामूहिक यश आहे आणि सगळं मित्र हे नेहमी कुणालाच पाठीमागे राहू देत नाही. ते सगळ्यांना सोबत घेऊन जातात आणि कुणाला कधी गिवअप करू देत नाहीत. ही एक तितकीच खरी गोष्ट आहे. मला आवर्जून एक गोष्ट जाता जाता सांगता येईल की मी कायमच सरांना ऐकत आलो होतो. आज मला इथं येऊन सरांसोबत संवाद साधता आला हे मी माझं भाग्य समजतो. मी स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करणाऱ्या संबंध माझ्या मित्रमैत्रिणींना एकच सांगू शकतो की मी देखील तुमच्यातलाच आहे. तुमच्या मनातले प्रश्न मलाही त्यावेळेस होते आणि आमच्या वेळेस रेकॉर्डेड लेक्चर नव्हते. आमच्यासमोर प्रत्यक्ष मुलं येऊन लेक्चर द्यायची. तो जरी भाग असला, जरी मी ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जरी मी तुमच्याशी जोडत गेलो असलो तरी मी तुमच्यातलाच आहे आणि तुम्हीसुद्धा ह्याप्रमाणे कधी हा न्यूनगंड येता कामा नये, त्यासाठी मी आज ठिकाणी मला इकडं सरांनी बोलवलं, त्याबद्दल मी सरांचं आभार मानतो. नक्कीच तुषार, तुझी ही जर्नी खूप खडतर आणि इन्स्पायरिंग आहे आणि मला एक गोष्ट खूप छान अशी आणि आनंद वाटला की तुझं हे तू नेहमी म्हणतोस की यश सामूहिक आहे, कुटुंब आहे, सगळं मित्र आहेत, कलिग्स आहेत आणि हा प्रवास करत असताना तुला मित्रांनी गिवअप करू नाही दिलं. त्याचं म्हणतात ना, एक शायर म्हणतो, मैं अकेला ही चला था जानवे मंजिल, लोग आते गए मिलते गए, कारवा बनता गया. कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, चालण्याची ताकद पाहिजे. तुम्ही एकदा रस्त्याने चालून पहा, मदत करणारे, मोटिवेट करणारे, मार्ग दाखवणारे हजारो हात तुम्हाला मिळतील. फक्त त्या खडतर रस्त्याने चालण्याची तरी तुमची स्वतःची जिद्द असली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत गिवअप करणार नाही ही ॲटिट्यूड असली पाहिजे. तुषार, आज तू इथे आलास, तुझा सगळा प्रवास आमच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत आमच्यासोबत तू शेअर केलास आणि खूप छान असं यश मिळवलं आहे. तर तुला बी अवॉर्ड लॉ क्लासेसच्या वतीने, गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने तुझ्या या यशाकरता तुला खूप खूप शुभेच्छा, तुझं खूप खूप अभिनंदन आणि आईलाही तुझ्या सर्व कुटुंबालाही आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर.